मुकदिमा नावाचं एक पुस्तक आहे, 14व्या शतकातला इतिहासकार इब्न खालदून याचं पुस्तक आहे. आणि त्याच्यात त्याने राज्य साम्राज्य कशी उभी राहतात, कशी रसातळाला जातात याची एक थिअरी मांडलेली आहे. आणि आणखीन एक गोष्ट की इब्न खालदून हा एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की तो पहिला इतिहासकार आहे. त्याने असं म्हटलं की राजे रजवाडे त्यांचे वंश आणि त्यांच्या वंशावळी म्हणजे इतिहास नसतो. राजा हा जनता निर्माण करते, सामान्य माणूस राज्य निर्माण करतो आणि म्हणून राजा निर्माण होतो. त्यामुळे जनतेचा बदल असतो तो इतिहास असतो. आणि त्याच्यात पुढे तो असं म्हणतो की जो साम्राज्य स्थापन करतो, उदाहरणार्थ आपण मोगल घेतले तर बाबराने मुघल साम्राज्य निर्माण केलं, तर तो म्हणतो की त्याच्याबरोबर आलेले जे त्याचे सहकारी सवंगडी साथीदार होते ते राज्य निर्माण झालं तर त्यांचा कर्णधार असतो तो राजा होतो, बादशाह होतो आणि त्याचे सवंगडी सरदार होतात. ही पहिली पिढी असते. तो राजा झाला तरी आपल्या सवंगड्यांना सन्मानाने वागवतो. त्याला माहिती असं मी कर्णधार आहे, मी राजा आहे, हे सगळे मला मुजरा करतात वगैरे करतात, पण तरी ते इक्वल आहेत. धोनी असो विराट कोहली असो ते कर्णधार असतात, त्यांनाही खेळावं लागतं. कर्णधार आहे, मी आपला बसलोय तंबूत, बाकी 10 लोक खेळा, असं नाही होत. तसा मी कर्णधार आहे हे त्याच्या डोक्यात असतं. त्याच्या पुढच्या पिढीत त्याचा मुलगा राजा होतो, सरदारांची मुलं सरदार होतात. पण त्या राजामध्ये त्या बादशाहमध्ये ओरिजिनल कर्तृत्व असतं का नाही, पण किमान त्याने आपल्या बापाला त्याच्या सवंगड्यांना बघितलेलं असतं, त्यामुळे तो इतरांचा सन्मान ठेवतो, इतरांचा सन्मान ठेवतो. पण जेव्हा तिसरी पिढी येते त्यांनी तर आजोबा बघितलेलाच नसतो आणि त्याला जेव्हा ऐकायला मिळतं की अरे बापरे एवढ्या लढाया केल्या, आपल्या आजोबाला जखमा झाल्या, तो रक्तबंबाळ झाला, त्या नातवाला कळत नाही आजोबा लढाईला गेला कशाला, सैनिक पाठवायचे होते ना, सैनिक पाठवायचे होते, एवढा बेअक्कल होता आजोबा, असं त्याला वाटायला लागतं. जो कर्तृत्ववान मूळ पुरुष आहे त्याची नातवाला किंवा पणतूला लाज वाटायला लागते, तेव्हा ते साम्राज्य बुडतं. आणि लाज वाटते म्हणजे काय, जे अभिमानास्पद आहे त्याची लाज वाटते, तेव्हा ऱ्हास सुरू होतो, तेव्हा ऱ्हास सुरू. 70, 80, 90 वर्षापूर्वी या देशामध्ये वंदे मातरम घोषणा देण्यासाठी लोकांनी लाठ्या खाल्ल्या, छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या. हे काँग्रेसने केलं होतं ना. आज काँग्रेसचा नातू आहे, त्याला भारत माता की जय क्यों कहना है म्हणतो, कळलं? त्याला अभिमानाची लाज वाटायला लागली. तिथे काँग्रेसचा ऱ्हास झालेला तुम्हाला बघता येतो. काँग्रेस राहिली नाही. समस्या तिथून सुरू होते. अनेक जण मला विचारतात, अगदी भाजपचे अगदी कट्टर कार्यकर्ते आहेत, कशाला काँग्रेसवाले घेतले, हळूहळू करत भाजपचीच काँग्रेस झाली. म्हटलं हो, काँग्रेस या भूमिकेचा जो वारसा होता तो जर आज भाजप चालवत असेल तर भाजप काँग्रेसच होणार, भाजपची काँग्रेस होणार. कारण काँग्रेस ही भूमिका आहे. तुम्ही पक्ष म्हणून नाव बघताय पण भूमिका बघताय का? देशाची फाळणी झाली आहे, इतिहास आपल्याला रंगवून सांगितला जातो, पण फाळणी का झाली? काँग्रेस आणि मुस्लिम लीग. आणि मुस्लिम लीगची भूमिका तेव्हा काय होती? काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष आहे, लक्षात घ्या. काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष आहे. काँग्रेसने जेव्हा आपण हिंदूंचा पक्षावरती भूमिका सोडली, तिथून काँग्रेसची घसरगुंडी सुरू झाली. तेव्हा भाजपची काँग्रेस झाली आहे का? तर हो, हे भाजपवाल्यांना अभिमानाने सांगता आलं पाहिजे, कारण तो वारसा घेऊन चालतोय.
नुसता पित्याच्या पोटी जन्माला आला, नातू पंतू झाला म्हणून वारसा येत नाही. एक भूमिका असते, तिचा वारसा असतो.